शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि नमस्कार, शेअर मी डॉक्टर अवश्य करा. मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात 48 तासाचा अंदाज देणार आहे. सध्या महाराष्ट्र या उपग्रही छायाचित्रामध्ये निरभ्र दिसतोय. दुपारी मात्र पावसाळी परिस्थिती आपण काही जिल्ह्यांमध्ये बघितलेली आहे. केरळच्या आजूबाजूने पावसाचं क्षेत्र विकसित झालंय आणि आज केरळमध्ये मान्सून आल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरल्या होत्या. काही मेसेज हवामान खात्याकडून टाईप करण्यात आले आणि ते नंतर डिलीट करण्यात आले. अशा प्रकारची चर्चा देखील होती आणि आज मान्सून केरळात दाखल झाला अशा प्रकारच्याच बातम्या जास्त होत्या. परंतु नंतर जेव्हा वेबसाईटवर मान्सूनचा प्रोग्रेस बघितला गेला तेव्हा मात्र अचानक लक्षात आलं की नाही, आज काही केरळमध्ये मान्सून आलेलं नाही आणि त्या संदर्भातलं काही स्पष्टीकरण मात्र भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेलं नाही. मात्र फेवरेबल अशा प्रकारचं वातावरण पुढील 2-3 दिवसात आहे. त्यामुळे 3 तारखेपर्यंत म्हणजे पुढील 2 दिवसामध्ये मान्सून केरळात दाखल होईल हे मात्र आता जवळपास निश्चित झालं आहे. आता आपण हे बघूयात की मान्सूनने काय प्रगती केली आज 30 तारखेला, 31 तारखेला आणि 1 तारखेला. एकाच ठिकाणी मान्सूनने विशेष काही प्रगती झालेली नाही. मात्र मान्सून केरळच्या वेशीवर आहे. कोणत्याही क्षणी मान्सून केरळचा आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापेल हे आता स्पष्ट झालं आहे. अरेबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही प्रगती करण्याची शक्यता आहे. मान्सून काळातील म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या अंदाजामध्ये आपला फोकस हा महाराष्ट्र राज्यावर असतो आणि त्यामुळे आपण देशाचा मॅप जरी काही ठिकाणी वापरला तरी बोलताना मात्र आपण महाराष्ट्र स्टेटवर बोलतो. उद्या उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण असा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासंदर्भात. पूर्व विदर्भातही येलो अलर्ट आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणासहित मेघगर्जनेसह सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. या ठिकाणी पश्चिम विदर्भात पाऊस दाखवलेला नाही आणि आजही दाखवलेला नव्हता, मात्र नेमके याच भागात पाऊस झालेला आहे. आपण 3 तारखेचा जो अंदाज आहे भारतीय हवामान खात्याचा कुलाबा वेधशाळेचा, आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये पाऊस दाखवलेला नाही आहे. मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही आहे. परंतु नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, पालघर, ठाणे किंवा रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची सामान्य शक्यता वर्तवलेली आहे. सुरुवातीला आपण वाऱ्यांची स्थिती आणि चक्राकार स्थिती या संदर्भातला अंदाज पाहणं आवश्यक आहे. ही आजची परिस्थिती आहे आणि आपण या ठिकाणी एक चक्राकार स्थिती बघतो. त्यानंतर या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे. या ठिकाणी एक हलकी चक्राकार स्थिती आहे आणि या ठिकाणी थोडे चक्राकार वारे आहेत. आपण बघतो की अशा जेव्हा चक्राकार स्थिती असतात तेव्हा त्यामध्ये ट्रप असते आणि या ट्रपमुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपण विदर्भामध्ये बघितली होती. मुख्य करून वाऱ्यांची स्थिती आपण जर बघितली तर वारे या ठिकाणाहून येत आहेत आणि या ठिकाणाहून ते या मार्गे जात आहेत. म्हणजे वारे भारताच्या दिशेने अजून अपेक्षेप्रमाणे टर्न झालेले नाही आहेत. कारण या चक्राकार स्थितीमुळे सुद्धा वाऱ्यांना विशिष्ट रोध आहे. या ठिकाणी चक्राकार स्थिती असली इथे रोध आहे. भारतीय भूभागावर या ठिकाणी रोध आहे. त्यामुळे या ठिकाणी या चक्राकार स्थितीकडे डायरेक्ट वारे जाताना दिसत आहेत. थोडे वारे या वाऱ्यांमध्ये मिसळत आहेत. या ठिकाणचे वारे देखील काही प्रमाणात अशा पद्धतीने या चक्राकार स्थितीकडे येत आहेत. म्हणजे एकूणच जी परिस्थिती आहे ती मान्सूनला फेवरेबल नव्हती. आता मात्र ती फेवरेबल झालेली. उद्या 2 तारखेला जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये GFSने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर पुढील 48 तासामध्ये पश्चिम विदर्भ, जळगाव जिल्हा,
त्यानंतर मराठवाड्याचे बहुतांशी जिल्हे आणि थोडं पूर्व सोलापूरमध्ये पावसाचं क्षेत्र आहे. मात्र या 2 दिवसात कोकणामध्ये अजून पाऊस दाखवलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. पावसाचं वातावरण अजून फारसं तयार झालेलं नाही. त्यामुळे थोडं विदर्भाच्या वगैरे भागात किंवा मराठवाड्याच्या भागात किंवा अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये 40-42 अंश सेल्सिअस तापमान अजूनही आहे. पूर्व विदर्भात ते मोठ्या प्रमाणात आज गडचिरोलीमध्ये जवळपास 44 अंशापेक्षाही अधिक तापमान दिसतंय. उद्या देखील पूर्व विदर्भामध्ये हे तापमान असणार आहे, म्हणजे 40-42, मराठवाड्यामध्ये 40, तर विदर्भात 42 पेक्षाही जास्त तापमान अजूनही आहे. या मॉडेलचा केवळ ECMWF मॉडेलचा अंदाज आपण बघत असतो. आपण बघतो की मध्य भारतावर, मध्य प्रदेश, राजस्थानच्या काही पूर्व भागात WTचा प्रभाव आहे आणि तो थोडा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रभाव टाकू शकतो, असा एक अंदाज आहे. आणि त्यामुळे जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिवच्या काही भागात वातावरण निर्मिती होऊ शकते. 3 तारखेला मात्र ECMWF मॉडेलने महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण दाखवलं आहे, परंतु विशेष पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. मात्र कोकणामध्ये ECMWF मॉडेलने पावसाचं वातावरण सुरू होईल असा अंदाज दिला आहे. शिवाय या 2 दिवसामध्ये आपल्याला सातत्याने केरळमध्ये पाऊस दिसतोय आणि त्यामुळे मान्सून 3 तारखेपर्यंत दाखल होईल, त्यात काही अडचण नाही. म्हणजे येत्या 48 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल, हे मात्र आता निश्चित झालं आहे. या ठिकाणी आपण बघतो की जांगमी नावाचं चक्रीवादळ तयार झालेलं आहे. त्याचबरोबर एक छोटं क्षेत्र वादळी चीनच्या समुद्रामध्ये देखील आहे. आणि या दोन्ही वादळांकडे जे अरबी समुद्रातून तयार झालेले मान्सूनचे वारे आहेत, ते या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये वाऱ्यांची दिशा ही भारताच्या दिशेने नसून ती विरुद्ध दिशेने आहे. आणि एक लक्षात घ्या की जेव्हा जे वर्ष अल निनोचं असतं, त्या वर्षी वाऱ्यांची दिशा थोडी अशाच प्रकारची असते आणि त्यामुळे भारतीय हवामान खात्याने आपल्याला या भागात, आपण बघतो की सुरुवातीला जे काही मान्सूनचे वारे दिशाहीन झालेले आहेत, कमकुवत आहेत, आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघतो की भारताच्या कोणत्याही भूभागावर जाणारा वाऱ्याचा जो प्रवाह आहे, हा बऱ्यापैकी कमकुवत आहे. आणि त्यातही जे WD उत्तर भारताच्या दिशेने तयार होत आहेत, याला थोडं बाष्प हे मान्सूनच्या वाऱ्यांचंही मिळतं आहे आणि त्यामुळे ते थोडं स्ट्रॉंग होऊन महाराष्ट्रावर खाली सरकत आहेत. आणि त्यामुळे आपल्याला कालही काही भागात पाऊस झालेला आहे, आजही काही भागात पश्चिम विदर्भात पाऊस झालेला आहे आणि उद्या देखील होण्याची शक्यता आहे. पण आपण आत्ता जर ते वातावरण बघितलं तर जळगाव जिल्ह्याच्या किंवा नाशिकच्या पूर्व भागात या ठिकाणी वातावरण तयार होतं आहे. त्या पाठोपाठ आपण बघतो तर अकोला, अमरावतीच्या या भागात दुपारपासून वातावरण तयार झालेलं आहे. आणि जवळपास हा जो पट्टा आहे तो यवतमाळ, वर्धा, अकोला, त्यानंतर काही प्रमाणात आपण बघतो की हिंगोली, परभणी, नांदेडपर्यंत त्याचा प्रभाव तयार झालेला आहे. त्याचबरोबर आज दुपारी थोडं कोल्हापूर आणि सांगलीच्या या पट्ट्यामध्ये कागल वगैरे भागात देखील आज पावसाळी वातावरण तयार झालं होतं. सध्या एक वातावरण या ठिकाणी पुणे पूर्व भागामध्ये बारामतीच्या आजूबाजूने थोडं आहे. आता आपल्याला या ठिकाणी मॉडेलमध्ये सोलापूर पूर्व भागामध्ये वगैरे पाऊस दाखवला जातोय. आपण थोडं आता अमरावती आणि अकोल्याच्या बाजूने जे वातावरण आहे, त्याची जर आपण रात्रीची चाल बघितली तर ते थोडं महाराष्ट्रामध्ये सरकण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे रात्री आज मालेगाव, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागाकडे ते सरकत आहे. म्हणजे सकाळपर्यंत ते सोलापूर, बार्शीपर्यंत देखील पोहोचू शकतं. अहिल्यानगर, बीड, बारामती असं ते पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र ते सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचेपर्यंत विरून जाण्याची देखील शक्यता आहे.
आता हे SMWF मॉडेलचा अंदाज आहे. हा किती टक्के बरोबर येईल माहीत नाही. परंतु एकूणच मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की हल्लीचे सर्व अंदाज हे साधारणपणे 50 ते 60% जुळणार आहे. आपण पुढे जाऊन जर बघितलं तर उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली भागात, सोलापूरच्याही पूर्व भागात, लातूर, धाराशिवमध्ये पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे. शिवाय महाराष्ट्रामध्ये थोडं स्थानिक वातावरणाची देखील शक्यता आहे. उद्या देखील रात्री जळगाव, छत्रपती संभाजीनगर या भागात WDचा प्रभाव आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हे वातावरण तयार होईल त्या ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 तारखेपर्यंत आपण जर वातावरण बघितलं तर थोडं कोकण किनारपट्टीला 3 तारखेला पहिल्यांदा पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होताना आपण बघतो. जोपर्यंत कोकणामध्ये पाऊस सुरू नाही तोपर्यंत आपल्याला उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पण जसं आपण आता 3 तारखेला बघतो की कोकण आणि घाटमाथ्यावर जसा प्रभाव वाढायला सुरुवात होईल तसं मग उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण घटू शकतं. परंतु हे साधारणपणे आपण मान्सून आल्यानंतरची गोष्ट करतो. 3 तारखेला आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण किंवा अगदी संपूर्ण घाटमाथ्यावर कोकणात देखील म्हणजे पहिला कोकणात जो पाऊस सुरू होणार आहे तो 3 तारखेपासून होईल असा अंदाज आहे. आता उद्या 2 तारीख आहे आणि 3 तारखेपासून साधारणपणे कोकणात पावसाला सुरुवात होईल. ही प्राथमिक सुरुवात आहे. मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून सोलापूर जिल्ह्यात 3 तारखेला जास्त पाऊस दाखवला जातो आहे. परंतु मॉडेलचे अंदाज ॲक्युरेट येत नाहीत सध्या, हे लक्षात घ्या. एकूणच हवामानात काय घडतंय ते आपण आता बघणार आहोत. हे वर्ष कसोटीचं आहे. त्यामुळे आपल्याला पावसातील खंड, अतिवृष्टी, दुष्काळ अशा बऱ्याच गोष्टी भाग बदलत अनुभवायच्या आहेत आणि त्या दृष्टीने आपण आता तयारीला लागायचं आहे. आज 1 तारीख होती. महाराष्ट्रामध्ये आज पावसाची नोंद झालेली आहे. उद्या देखील पावसाची नोंद होईल आणि प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत राहणार आहे आणि हा मान्सूनच्या महिन्यामध्ये पडत असल्यामुळे हा जून महिन्याचा पाऊस म्हणून गणला जाणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.